बेसन पीठ टाकायचे आहे, लाल मिरची टाकायची आहे, तीळ टाकून घ्यायची, तीळ नसल्यास नाही टाकले तरी चालेल, मीठ टाकून घ्यायचे आहे, ओवा इथे रगडून घ्यायचा आहे हातावर आणि मगच टाकायचा आहे। त्यानंतर पाणी टाकून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। पाणी हे जास्त न टाकता थोडं थोडं करूनच टाकायचं आहे, एकदम टाकल्यामुळे जास्तच पातळ होईल। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स झालेले आहे, अशी थोडीशी एक तार होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहे। आळूच्या पानांना स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित पुसून घ्यायचे आहे। त्यानंतर सुरीच्या मदतीने मधील शिरा काढून घ्यायचे आहे। हे सावकाश करूनच हे काम करायचं आहे। त्यानंतर लाटण्याच्या मदतीने लाटून घ्यायचे आहे, म्हणजे त्यानंतर त्या खाण्यामध्ये येत नाही। एक पान घेऊन त्यावर बेसन पीठ लावून घ्यायचे आहे पूर्ण पानाला। त्यानंतर उलटं पान लावून परत त्यावर बेसन पीठ लावून घ्यायचं आहे। परत तिसरं परत त्यावर सुलटं घेऊन त्यावर बेसन पीठ लावून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने एक मोठीच आळूची होडी होईल असं गोल राऊंड करून घ्यायचं आहे। इथे पाणी टाकून घ्यायचं आहे, पाण्यातच लिंबू टाकून घ्यायचं आहे, त्यामुळे कढई खराब होत नाही। झाकण ठेवून प्रीहीट करून घ्यायचं आहे। कधीही कोणतीही वाफेची वस्तू प्रीहीट करायची आहे। प्रीहीट इथे आपले झालेलं आहे। त्यानंतर गाळणी ठेवून घ्यायची आहे। 7 ते 8 पानं वापरून जी आपण मोठीच आळूची वडी केलेली होती ती ठेवायची आहे। मधून 2 तुकडे करून जरी ठेवली तरी चालेल। झाकण लावून ठेवून द्यायचं आहे आणि वाट बघायची आहे। आता इथे झालेली की नाही ही मोठीच असल्यामुळे सुरीच्या साहाय्याने नक्की चेक करून बघायचं आहे। सुरीने चेक केल्याशिवाय काढायची नाही, नाहीतर आपली आळू वडी कच्ची राहून जाईल। सुरी व्यवस्थित क्लीन आलेली आहे। चला आता आपण आपली आळू वडी काढूया आणि तिला कट करून घेऊया। कट केलेली आहे आणि इथे आपण फ्राय करून घेऊया। अशा पद्धतीने आपली एकदम मोठी मोठी आळू वडी तयार